नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप माने फिटर ई लर्निंग क्लासरूममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे आर्क वेल्डिंग टूल्स अँड ॲक्सेसरीज. म्हणजे वेल्डिंग करत असताना कोणकोणत्या प्रकारचे टूल्स आणि ॲक्सेसरीज वापरल्या जातात या संबंधी माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे टूल्स आपण वापरतो. तर सर्वप्रथम याच्यामध्ये आपण सुरुवातीचं टूल ॲक्सेसरीज बघतोय, त्याचं नाव आहे इलेक्ट्रोड होल्डर. तर इथं तुम्हाला जी डायग्रॅम दिसत आहे, जी आकृती दिसत आहे, त्यालाच इलेक्ट्रोड होल्डर असं म्हटलं जातं. आता होल्डर म्हणजे काय, तर पकडणारा. तर हा काय पकडतो, इलेक्ट्रोड म्हणजे ज्याला आपण वेल्डिंग रॉड असं म्हणतो. ज्या वेळेला वेल्डिंग करत असताना आपल्याला वेल्डिंग रॉड वापरावा लागतो, तो वेल्डिंग रॉड या होल्डरच्या साह्यानं याच्यामध्ये पकडून याला वेल्डिंग रॉड पकडण्याचं काम केलं जातं. यालाच इलेक्ट्रोड होल्डर असं म्हटलं जातं. हे जे इलेक्ट्रोड होल्डर आहेत हे वेगवेगळ्या प्रकारामध्ये, वेगवेगळ्या आकारामध्ये सुद्धा उपलब्ध असतात. त्यानंतर या इलेक्ट्रोडचं असणारं जे टोक आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजच्या किंवा वेगवेगळ्या आकाराच्या जॉ तयार केल्या असतात. उदाहरणार्थ व्ही आकाराच्या जॉ याच्यामध्ये तयार केलेल्या असतात. याचा उद्देश वेल्डिंग रॉड हा राऊंड आकाराचा असतो आणि हा या दोन जॉच्या साह्यानं आपण पकडू शकतो. आणि इथं याच्यामध्ये एक स्प्रिंग बसवलेली असते. या इलेक्ट्रोड होल्डरमध्ये इथं स्प्रिंग बसवलेली आहे आणि हे हँडल खालच्या बाजूला दाबल्यानंतर ही जॉ तुमची पूर्णपणे ओपन होते आणि याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोड किंवा वेल्डिंग रॉड याच्यामध्ये पकडू शकतो. त्यानंतर हा जो तुमचा इलेक्ट्रोड होल्डर आहे, या इलेक्ट्रोड होल्डरची असणारी जी कपॅसिटी आहे, ही कपॅसिटी म्हणजे याच्यामधून कितीपर्यंत आपण करंट वाहून नेऊ शकतो, तर जवळपास 600 ॲम्पियरपर्यंत, 200 ॲम्पियरपासून 600 ॲम्पियरपर्यंतचा करंट आपण याच्यामधून वाहून नेऊ शकतो. इतकी त्याची काय असते, कपॅसिटी किंवा त्याची क्षमता असते. समजलं. त्यानंतर हा जो इलेक्ट्रोड होल्डर याच्यामध्ये इथं काय केलेलं असतं, इन्सुलेटिंग याला आवरण तयार केलेलं असतं, जेणेकरून हा वेल्डिंग करत असताना गरम होतो, बरोबर. मग त्याला आपल्याला काय होऊ नये, हाताला गरम लागू नये किंवा कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी याला इकडच्या आणि इकडच्या बाजूला इन्सुलेटिंग आवरण तयार केलेलं असतं. आणि ही जी आहे ही तुमची वेल्डिंग मशीनकडून आलेली केबल आहे. म्हणजे त्याला आपण आउटपुट केबल असं म्हणू शकतो. आउटपुट केबल. समजलं. तर हा झाला इलेक्ट्रोड होल्डर. त्यानंतर दुसरा जो ॲक्सेसरीचा भाग आहे ज्याला वेल्डिंग केबल असं म्हणतात, त्याला काय म्हणतात, वेल्डिंग केबल. तर वेल्डिंग केबल म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपण इलेक्ट्रोड होल्डरला इथं आउटपुट केबल जी वापरलेली आहे, म्हणजे वेल्डिंग मशीनकडून आलेलं तुमचं जे काय करंट असेल किंवा विद्युत सप्लाय, हा विद्युत सप्लाय या वेल्डिंग केबल मार्फत काय केला जातो, याच्यामध्ये पाठवला जातो. मग इथं तुम्हाला वेल्डिंग केबल म्हणजे नेमकं काय दिसतं, तर या कॉपरच्या तारा आहेत आणि या कॉपरच्या तारा काय केलेल्या आहेत, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये याला काय केलेलं आहे, गुंडाळलेलं आहे, पीळ दिलेलं आहे. याला काय केलेलं आहे, पीळ. अशा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये किंवा वेगवेगळ्या सेटमध्ये हा तुमचा वेल्डिंग केबल जो आहे, हा वेल्डिंग केबल उपलब्ध असतो. मग याच्यामधून आपण काय करतो, तुमचा जो काय वेल्डिंगसाठी वापरण्यात येणारा जो काय इलेक्ट्रोड होल्डर आहे, याला एक प्रकारचं आउटपुट देणं किंवा याच्यानंतर आपण जे काय अर्थिंग क्लॅम्प वापरणार आहे, या अर्थिंग क्लॅम्पमध्ये काय करू शकतो, एक प्रकारचं विद्युत सप्लाय पुरवण्याचं काम आपण या वेल्डिंग केबल मार्फत करतो. आणि या वेल्डिंग केबलवरती वरच्या बाजूला इथं एक काय केलेलं आहे, इन्सुलेटिंग कोटिंग केलेलं आहे. दिसतं का सगळ्यांना. तर या ठिकाणी वेल्डिंग केबलवरती काय केलेलं असतं, एक प्रकारचं इन्सुलेटिंग केबल तयार केलेलं असतं. हा झाला वेल्डिंग केबलचा भाग. यानंतरचं तिसरं ॲक्सेसरीज आहे, त्याचं नाव आहे अर्थ क्लॅम्प. आता अर्थ क्लॅम्प म्हणजे काय, तर ज्या वेळेला आपण एखाद्या पार्टला किंवा एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या पदार्थाला वेल्डिंग करणार आहे, हे वेल्डिंग करत असताना त्या जॉबला एक प्रकारचं अर्थिंग द्यावं लागतं.
एक प्रकारचं अर्थिंग द्यावं लागतं, म्हणजे याला अर्थिंग क्लॅम्प असं म्हटलं जातं. म्हणजे इथं आपण हाताच्या साह्यानं प्रेशर दिल्यानंतर या दोघांच्या मध्ये काय बसवलेले, एक स्प्रिंग बसवलेली, एक काय बसवलेली आहे, स्प्रिंग बसवलेली आहे. आणि स्प्रिंग बसवलेलं असल्यामुळं हे हँडल आपण दोन्ही बाजूला हाताच्या साह्यानं प्रेस केलं की हे काय होतं, आतल्या बाजूला येतं आणि इकडची जी जॉय आहे ही पूर्णपणे ओपन होते आणि याच्यामध्ये आपण काय करू शकतो, एखाद्या जॉबला क्लॅम्प करण्याचं काम करू शकतो. समजलं? मग क्लॅम्प केल्यामुळं काय होईल, त्या जॉबला एक प्रकारचं अर्थिंग मिळतं आणि अर्थिंग मिळाल्यानंतर आपण काय करू शकतो, त्या जॉबला वेल्डिंग करू शकतो. त्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल लग्स. यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो लग्स. लग्स म्हणजे काय, तर या ज्या लग्स आहेत या लग्स कॉपरपासून तयार केलेल्या असतात. कॉपरपासून तयार केलेल्या असतात. त्याला थोडं बेंड केलेलं आहे आणि इथं त्याला होल पाडलेलं असतं. त्याला काय पाडलेलं असतं, होल पाडलेलं असतं. याच लग्स काय केलेले आहेत, या तुमच्या अर्थिंग क्लॅम्पमध्ये इथं नटबोल्टच्या साह्यानं बसवलेले आहेत आणि ही तुमची असणारी जी काय आउटपुट केबल वेल्डिंग मशीनकडून आलेली ही या तुमच्या अर्थिंग क्लॅम्पला जोडलेली असते. समजलं? यालाच अर्थ क्लॅम्प असं म्हटलं जातं. यानंतर पुढचा भाग आहे लग्स. आता सांगितला लग्स म्हणजे काय, लग्स या ज्या आहेत, हा इथून दिसणारा हा जो भाग आहे याला लग्स असं म्हणतात. या लग्स कॉपर या धातूपासून बनवतात. कोणत्या धातूपासून बनवतात, कॉपर या धातूपासून बनवल्या जातात आणि त्याला काय केलेलं आहे, तर पुढच्या बाजूला होल पाडलेलं. हे होल कशासाठी पाडलं जातं, तर आत्ता आपण इथं बघितलं की अर्थिंग क्लॅम्पला नटबोल्टच्या साह्यानं काय करण्यासाठी, पकडून ठेवण्यासाठी या लग्सला इथं काय केलेलं असतात, होल्स पाडलेले असतात. कळलं? आणि या लग्सला इकडच्या मागच्या बाजूला काय केलेलं आहे, तुमचं वेल्डिंग मशीनकडून आलेलं जे काय आउटपुट आहे किंवा एक प्रकारचं आलेलं जे काय अर्थिंग आहे, ही अर्थिंग केबल याच्यामध्ये जोडली जाते. यालाच आपण लग्स असं म्हणतो. समजलं? यानंतरचं पुढचं ॲक्सेसरीज आहे ज्याला आपण वेल्डिंग हँडस्क्रीन असं म्हणतो. नावामध्येच आहे वेल्डिंग हँडस्क्रीन. वेल्डिंग करत असताना हातामध्ये पकडून ज्या स्क्रीनचा वापर केला जातो त्याला वेल्डिंग हँडस्क्रीन असं म्हटलं जातं. आता ही वेल्डिंग हँडस्क्रीन कशासाठी वापरतात, ज्या वेळेला आपण एखाद्या जॉबवरती काय करत असतो, वेल्डिंग करत असतो. हे वेल्डिंग करत असताना तिथं निघणारी जी काय आर्क किरणं आहेत किंवा तिथं निर्माण होणारे जे काय स्पार्क आहेत ते स्पार्क आपल्या चेहऱ्यावरती किंवा डोळ्यावरती उडू नयेत किंवा ती स्पार्कची किरणं आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचू नयेत, यासाठी आपल्या चेहऱ्याचं किंवा डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी आपण या हँडस्क्रीनचा वापर करतो. मग याला हँडस्क्रीन असं का म्हटलं, तर ही जी स्क्रीन आहे, ही जी स्क्रीन आहे ही स्क्रीन आपण हाताच्या साहाय्याने, त्याला इथं एक हँडल दिलेलं आहे, हे हँडल आपण हातामध्ये पकडून काय करू शकतो, याचा वापर करू शकतो. म्हणून याला वेल्डिंग हँड स्क्रीन असं म्हटलं जातं. यानंतरचं पुढचं ॲक्सेसरीज आहे ज्याला आपण वेल्डिंग हेल्मेट असं म्हणतो. याला आपण म्हणतो वेल्डिंग हेल्मेट. आता वेल्डिंग हेल्मेट म्हणजे काय, तर हा तुमचा स्क्रीनचाच भाग आहे. म्हणजे जसं आपण वेल्डिंग हँड स्क्रीन बघितलं तसं ही सुद्धा तुमची एक स्क्रीन आहे. फक्त ही स्क्रीन काय केली जाते, डोक्यामध्ये अडकवली जाते. आपलं जे वरचं डोकं आहे, डोक्याचा जो भाग आहे, या डोक्याच्या भागामध्ये काय केलं जातं, ही स्क्रीन अडकवली जाते. म्हणून याला हेल्मेट स्क्रीन. जसं आपण डोक्यामध्ये हेल्मेट घालतो त्या पद्धतीनं हे स्क्रीन काय केलं जातं, डोक्यामध्ये अडकवून आपण काय करू शकतो, वेल्डिंग करू शकतो. मग ही हँड स्क्रीन आहे आणि ही वेल्डिंग हेल्मेट स्क्रीन आहे. मग याचा वापर कुठं करतात, ज्या ठिकाणी आपल्याला अडचणीचं काम करायचं, अडचणीमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे, ज्या ठिकाणी आपण हातामध्ये स्क्रीन पकडू शकत नाही, अशा प्रकारचं वेल्डिंग करण्यासाठी काय केलं जातं, या वेल्डिंग हेल्मेट स्क्रीनचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचं आपलं ॲक्सेसरीज आहे ज्याला आपण चिपिंग हॅमर असं म्हणतो. ज्याला काय म्हणतो आपण, चिपिंग हॅमर. आता हा जो हॅमर आहे याला चिपिंग असं म्हटलं. म्हणजे काय, ज्या वेळेला आपण एखाद्या जॉबवरती वेल्डिंग करतो, वेल्डिंग केल्यानंतर तिथं त्या वेल्डिंगवरती निर्माण झालेले जे स्लॅग असतात किंवा जी काय घाण असते ती घाण आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यातून बाहेर काढायची आहे किंवा त्या स्लॅगला ठोकून बाहेर काढायचं आहे. हे बाहेर काढण्यासाठी या चिपिंग हॅमरचा वापर केला जातो. मग या चिपिंग हॅमरचं जे टोक आहे, इकडचं आणि इकडचं जी दोन्ही टोक आहेत ती धारदार केलेली आहे. म्हणजे काय होतं, ज्या ठिकाणी आपण वेल्डिंग केलेलं आहे ते वेल्डिंग केलेल्या भागावरती स्लॅग निर्माण झालेले, ही स्लॅग काढण्यासाठी या टोकदार भागाच्या साह्यानं आपण काय करू शकतो, चिपिंग करू शकतो किंवा ठोककाम करून आपण या चिपिंग हॅमरच्या साह्यानं चिपिंग करू शकतो. याला चिपिंग हॅमर असं म्हटलं जातं. यानंतरचं पुढचं ॲक्सेसरीज आहे ज्याला चिपिंग गॉगल असं म्हणतात.
याला काय म्हणतात? चिपिंग गॉगल. हा गॉगल नेहमीच्या गॉगलसारखाच आहे, फक्त याला काय केलेलं आहे, इकडच्या बाजूला काय केलेलं आहे, इकडच्या बाजूला एक रबर लावलेली असते. म्हणजे आपण हे काय करू शकतो, जसं तुमचं हेल्मेट स्क्रीन आहे, वेल्डिंग हेल्मेट स्क्रीन आहे, जसं आपण डोक्याला अडकवतो तसं हे सुद्धा डोक्याला अडकवू शकतो किंवा आपल्या कानाच्या मागच्या बाजूने याला फिट करू शकतो. मग हे चिपिंग गॉगल कधी वापरतात? ज्या वेळेला आपण या चिपिंग हॅमरच्या साहाय्यानं जॉबवरती वेल्डिंग केल्यानंतर निर्माण झालेली जी स्लॅग आहे, ही स्लॅग आपल्याला काय करायची आहे, काढायची आहे. मग ही काढत असताना स्लॅग आपल्या डोळ्यामध्ये जाण्याची शक्यता असते, बरोबर आहे काय? मग हे डोळ्यामध्ये जाऊ नये, डोळ्याच्या संरक्षणासाठी काय केलं जातं, या चिपिंग गॉगलचा वापर केला जातो. यानंतरचा पुढचा भाग आहे वायर ब्रश. आता वायर ब्रश म्हणजे काय, तर हा जो वायर ब्रश आहे हा कशापासून तयार केला जातो, तर हा वरचा जो आयताकृती भाग आपल्याला दिसतो हा लाकडापासून तयार केलेला आहे आणि याच्या खालच्या बाजूला काय केलेलं आहे, माइल्ड स्टील किंवा स्टील या धातूपासून तयार केलेले तुमचे काय असतात, लहान लहान रॉड असतात, लहान बार असतात. हे याच्यामध्ये काय केलेले असतात, प्रेस फिट करून बसवलेले असतात. मग या वायर ब्रशचा उपयोग कशासाठी करतात, ज्या वेळेला आपण वेल्डिंग केल्यानंतर चिपिंग केल्यानंतर उरलेली जी काय घाण आहे ही आपल्याला काय करायची आहे, काढून टाकायची आहे, जॉबला स्वच्छ करायचं आहे. हे करण्यासाठी या वायर ब्रशचा वापर आपण करू शकतो. यानंतरचं पुढचं ॲक्सेसरीज आहे ज्याला आपण टॉंग असं म्हणतो. टॉंग म्हणजे याला मराठी भाषेमध्ये सांडशी असं म्हणतात, मराठी भाषेमध्ये सांडशी आणि टेक्निकल भाषेमध्ये याला टॉंग असं म्हटलं. मग हा जो टॉंग आहे किंवा ही जी टॉंग आहे, या टॉंगचा वापर कशासाठी करतात, ज्या वेळेला आपण काय करतो, जॉबला वेल्डिंग करतो. जॉबला वेल्डिंग करत असताना उष्णतेमुळे जॉब आपला काय होतो, गरम होतो. मग त्या गरम जॉबला काय करायचं, पकडायचं. आपण हाताच्या साहाय्याने पकडलं तर आपल्या हाताला इजा होण्याची शक्यता असते. मग त्या जॉबला आपण सांडशीच्या साहाय्यानं किंवा टॉंगच्या साहाय्यानं इथं काय करू शकतो, घट्ट पकडू शकतो आणि जॉबला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण उचलून नेऊ शकतो किंवा जॉबला हँडल करण्यासाठी या टॉंगचा वापर केला जातो. यानंतरचा पुढचा ॲक्सेसरीज आहे ज्याला आपण वेल्डिंग टेबल असं, ज्याला काय म्हणतो आपण, वेल्डिंग टेबल. म्हणजे मास प्रोडक्शनमध्ये आपल्याला काय करायचं, मोठ्या प्रमाणामध्ये वेल्डिंग करायचं. मग प्रत्येक वेळेला आपण जमिनीवरती वेल्डिंग करू शकत नाही. मग हा एक टेबल काय केला जातो, माइल्ड स्टीलपासून तयार केलेला आहे. त्याला स्टँड आहे, म्हणजे आपली जी उंची आहे त्या उंचीच्या ॲडजस्टनुसार किंवा उंचीच्या लेवलनुसार हा टेबल काय केला जातो, तयार केला जातो, बरोबर. आणि हा टेबल तयार केल्यानंतर हा टेबल बंदिस्त भागामध्ये आतमध्ये ठेवलेला आहे. म्हणजे याच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा काय केलेलं आहे, एक प्रकारचं स्टँड तयार केलेलं असतं. म्हणजे ज्या वेळेला आपण वेल्डिंग करत असतो, हे वेल्डिंग करत असताना बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला त्या वेल्डिंगचा त्रास होऊ नये यासाठी हे टेबल आतमध्ये तुमचं काय केलं जातं, बंदिस्त ठेवलं जातं. मग हा जो टेबल आहे, या टेबलवरती काय केलेलं आहे, इथं एक प्रकारचं अर्थिंग लावलेलं दिसतं बघा. इथं काय लावलेलं आहे, अर्थिंग. म्हणजे आपण इथं जी अर्थ क्लॅम्प बघितली, ही अर्थ क्लॅम्प काय केली जाते, या तुमच्या वेल्डिंग टेबलला इथं लावल्यामुळं फक्त आपण याच्यावरती जॉब ठेवून काय करू शकतो, वेल्डिंग करू शकतो. म्हणजे समजा एका जॉबला आपण वेल्डिंग केलं आणि दुसरा जॉब याच्यावरती ठेवला तर प्रत्येक वेळी त्या जॉबला अर्थिंग लावावं लागत नाही. म्हणजे एकदा वेल्डिंग टेबलला लावलं की आपण याच्यावरती जास्त प्रमाणामध्ये जॉबला काय करू शकतो, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये कितीही जॉब असतील तर त्या जॉबला आपण वेल्डिंग करू शकतो. याला वेल्डिंग टेबल असं म्हटलं जातं. यानंतरचं पुढचं ॲक्सेसरीज आहे ज्याला हँड ग्लोव्ज असं म्हणतात. नावामध्येच आहे. हँड म्हणजे काय, हातामध्ये वापरलं जातं. ग्लोव्ज म्हणजे काय, ज्याचा वापर हातामध्ये केला जातो त्याला हँड ग्लोव्ज असं म्हणतात. हे जे हँड ग्लोव्ज आहे हे लेदरपासून बनवतात. कशापासून बनवतात, लेदरपासून. लेदर म्हणजे चामडं. तर जसं आपण सांडशीचा वापर किंवा या टॉंगचा वापर गरम जॉबला पकडण्यासाठी केला, तसं याचा वापरसुद्धा गरम जॉबला पकडण्यासाठी किंवा हँडलला पकडण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचं वेल्डिंग करत असताना तुमचा जो काय इलेक्ट्रोड होल्डर असेल, हा इलेक्ट्रोड होल्डर वेल्डिंग करून काय होतो, गरम होत असतो. मग तो गरम झाल्यामुळं आपल्या हाताला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी काय केलं जातं, हातामध्ये हँडग्लोव्जचा वापर केला जातो. हे झालं हँडग्लोव्ज. तर यानंतरचं पुढचं ॲक्सेसरीज आहे ॲप्रॉन. ॲप्रॉन हा सुद्धा लेदरपासून किंवा चामड्यापासून तयार केलेला असतो. तर लेदरपासून किंवा चामड्यापासून तयार करण्याचा उद्देश काय, तर ज्यावेळेला आपण एखाद्या जॉबवरती वेल्डिंग करत असतो, हे वेल्डिंग करत असताना तिथं उडणारे जे काय स्पार्क असतील, उडणारे ज्या काही ठिणग्या असतील, उडणारी जी काही किरणं असतील, ती डायरेक्ट जर आपल्या अंगावरती पडली तर आपल्याला इजा होण्याची शक्यता असते.
किंवा कोणत्याही प्रकारचा अपघात होण्याची शक्यता असते. मग आपलं संरक्षण करायचं आहे. हे संरक्षण करण्यासाठी, आपल्या शरीराचं संरक्षण करण्यासाठी काय केलं जातं, अंगामध्ये हा लेदर ॲप्रॉन घातला जातो. यानंतरचं पुढचं ॲक्सेसरीज आहे ज्याला सेफ्टी शूज असं म्हणतात. याला काय म्हणतात, सेफ्टी शूज. शूज म्हणजे बूट, सर्वांना माहीत आहे. तर पायाच्या सुरक्षिततेसाठी आपण काय करतो, या सेफ्टी शूजचा वापर केला जातो. हे सेफ्टी शूजसुद्धा लेदरपासून बनवलं जातं किंवा चामड्यापासून बनवलेलं असतं. तर याची रचना कशी केलेली आहे बघा. तर याच्यामध्ये पुढच्या बाजूला स्टीलचं कॅप बसवलेलं आहे. हा जो जिथं आपण अंगठा आहे बरोबर, त्याच्यामध्ये एक प्रकारची एक वाटी बसवली जाते किंवा एक कॅप बसवली जाते, जेणेकरून वरून जॉब जरी आपल्या पायावरती पडला तरी आपल्या पायाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, म्हणजे या कॅपवरती जॉब पडावा अशा पद्धतीनं या तुमच्या शूजमध्ये कॅप बसवलेली असते. त्यानंतर स्टील इनर सोल, म्हणजे याच्या आतमध्ये काय बसवलेलं आहे, जो तळाचा भाग आहे याच्यामध्ये सोल बसवलेलं आहे. ते सोलसुद्धा स्टीलपासून तयार केलेलं असतं, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये किंवा आतून कोणत्याही प्रकारचा खिळा वगैरे आतमध्ये जाऊ नये. त्यानंतर याच्यामध्ये हाय स्लिप ऑइल रेजिस्टन्स अँड इलेक्ट्रिक शॉक प्रूफ सोल, म्हणजे हे जे सोल आहे किंवा हा जो तळाचा भाग आहे, हा तळाचा भाग जेणेकरून आपल्याला काय होऊ नये, स्लिप होऊ नये, कुठल्याही प्रकारचा रेजिस्टन्स किंवा इलेक्ट्रिक शॉक याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी हा लेदरपासून तयार केलेला असतो किंवा याला खालच्या बाजूला थोडं रबर बसवलेलं असतं. काय बसवलेलं असतं, रबर भाग बसवलेला असल्यामुळं काय होत नाही, कोणत्याही प्रकारचा शॉक याच्यामध्ये लागत नाही. यानंतरचा पुढचा ॲक्सेसरीज आहे ज्याला आपण स्लीव असं म्हणतो. तर हा स्लीवचा जो भाग आहे हा तुमच्या ॲप्रॉन सारखाच आहे बरोबर. मग हा स्लीव कधी वापरतात, तर ज्या वेळेला आपलं वरचा जो खांदा आहे, आपल्या शरीराचा असणारा खांद्याचा जो भाग आहे आणि हाताचा असणारा जो मनगटाचा भाग आहे, म्हणजे हा तुमचा खांदा झाला आणि इथं तुमचं हाताचं जे काय मनगट आहे, इथंपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, शरीराचं संरक्षण करायचं आहे. हे संरक्षण करण्यासाठी या स्लीवचा वापर केला जातो. हे स्लीवसुद्धा जसं ॲप्रॉन आपण चामड्यापासून बनवलेलं आहे, लेदरपासून बनवलेलं आहे, तसं स्लीवसुद्धा चामड्यापासून किंवा लेदरपासून बनवलं जातं. आणि यानंतर शेवटचं ॲक्सेसरीज आहे ज्याचं नाव आहे वेल्ड गेज. याचं नाव आहे वेल्ड गेज. गेज म्हणजे मोजणारं साधन. काय मोजतं, तर वेल्ड मोजतं. वेल्ड मोजतं म्हणजे काय, ज्या वेळेला आपण एखाद्या जॉबवरती वेल्डिंग केलेलं आहे, हे वेल्डिंग केल्यानंतर तिथं निर्माण झालेला जो काय तुमचा बीड असेल, वेल्डिंग केलेला जो तयार झालेला भाग आहे ज्याला आपण बीड असं म्हणतो, या बीडचा असणारा आपल्याला काय मोजायचं आहे, अंतर्वक्र किंवा बहिर्वक्रपणा. काय मोजायचं आहे, अंतर्वक्र किंवा बहिर्वक्रपणा जर आपल्याला मोजायचा असेल तर हा मोजण्यासाठी काय केलं जातं, या वेल्ड गेजचा वापर केला जातो. त्याचं एक उदाहरण इथं समोर दाखवलेलं आहे. हे वेल्ड गेज या पद्धतीनं असतं आणि त्याचं उदाहरण वेल्ड गेजचा वापर कसा केला जातो, तर इथं जे गेज आहे त्याला इथं काय केलेलं, एक प्रकारचं आखणी केलेलं आहे किंवा मार्किंग केलेलं आहे आणि इथं हा तुमचा वेल्डिंग केलेला भाग आहे, दिसतो का बीड. तर हा बीडचा भाग आपल्याला काय करायचा आहे, त्याचं बहिर्वक्र किंवा आंतर्वक्रपणा जर आपल्याला मोजायचा असेल तर या गेजच्या साह्यानं आपण मोजू शकतो. यालाच वेल्ड गेज असं म्हटलं जातं. तर आजचा आपला टॉपिक होता आर्क वेल्डिंग टूल्स अँड ॲक्सेसरीज, म्हणजेच वेल्डिंग करत असताना कोणकोणत्या प्रकारचे टूल्स आणि ॲक्सेसरीज म्हणजे साधनं किंवा उपांगे यांचा वापर केला जातो. हा लेसन आपण आजच्या तासाला पाहिलेला आहे. धन्यवाद.